आपण पाहत आहोत बहुजन आवाज न्यूज चॅनल। 10वी बोर्डाचा गणित पेपर दुपारी संपला। कस्टडीला रात्री उशिरा का पोहोचला? रिपाई तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे। अक्कलकोट प्रतिनिधी दिनांक 10 सध्या अक्कलकोट तालुक्यातील 10वीचा पेपर चालू आहे। दिनांक 7 शुक्रवार रोजी 10वीचा गणित 2 पेपर दुपारी 1:30 वाजता संपला। तर पेपर संपल्यावर 2 तासाच्या आत सुरक्षित कस्टडीला पोहोचला पाहिजे असताना रात्री उशिरा का पोहोचला याची सखोल चौकशी करण्याची मागणी रिपाई तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। पूर्वी 10वी व 12वीची पेपरची कस्टडी गेल्या अनेक वर्षापासून श्री शहाजी हायस्कूल अक्कलकोट या ठिकाणी होती। याच वर्षी त्या ठिकाणचे कस्टडी स्थळ बदलून पंचायत समिती अक्कलकोट येथील सभापती कार्यालयात आणण्यात आले। अनेक वर्षापासून शहाजी प्रशालेत कार्यरत असलेले कस्टडी कार्यालय बदलण्याचे कारण काय, याचा उद्देश काय आहे, हे पण विचार संशयास्पद आहेत। शुक्रवारी 7 मार्च 2025 रोजी गणित पेपर नंबर 2 पेपर शुक्रवारी 11 ते 1:30 या वेळेत होता। पेपर संपल्यानंतर 2 ते 2:30 या वेळेत सर्व पेपर एकूण गोळा करण्यासाठी कस्टडी ऑफिस पंचायत समिती अक्कलकोट येथे येण्याचे अत्यंत गरजेचे होते। तसे न होता पेपर कुठे जमा केले काही कळाले नाही। तब्बल रात्री 8:45 वाजता एका रिक्षातून पेपर उतरवत होते। त्या ठिकाणी संबंधित अधिकारी सुद्धा उपस्थित नव्हते। बोर्डाचे पेपर एवढं दुर्लक्ष करणारे अधिकारी कोण आहेत अशी चौकशी केली असता हे काम अक्कलकोटचे प्रभारी गट शिक्षणाधिकारी श्री प्रशांत अरबाळे हे आहेत असे समजले। पेपर संपल्यानंतर रात्री 8:45 पर्यंत पेपर कुठे होते कोणी सांगण्यास तयार नाही। पेपर कस्टडीत आल्यानंतर सील बंद करायचे असतात, तसे न होता कुठेतरी बाहेर सील करून कस्टडीला रात्री 9:15 वाजता खाजगी रिक्षातून आणले आणि रोजचा पेपर असाच होत आहे का हा पंचायत समितीतील CCTV फुटेज चेक करून बघणे अति आवश्यक आहे। या प्रकारे सरकारी कामात दुर्लक्ष करणारे, विद्यार्थ्याचे जीवनाशी खेळणारे प्रभारी गट शिक्षणाधिकारी श्री प्रशांत अरबाळे यांची सखोल चौकशी करून बडतर्फ करावे। प्रभारी गट शिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे त्यांनी प्रभारी गट शिक्षणाधिकारी म्हणून पदभार घेतल्यापासून वादग्रस्त ठरले आहेत। असे निष्क्रिय व दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्याला घरचा रस्ता दाखवा असे RPI आठवले गटचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष श्री अविनाश मडिखांबे यांनी संबंधित शिक्षण मंत्री, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदने दिली आहेत। या प्रसंगी रिपाई जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी, युवक तालुका उपाध्यक्ष कृष्णा धोडमनी, दुधनी शहर अध्यक्ष गोरखनाथ धोडमनी, आंदेवाडी शाखाध्यक्ष रमेश धोडमनी सह इतर पदाधिकारी उपस्थित होते। आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम साहेब यांना अक्कलकोट येथील दिनांक 7 रोजी शुक्रवारी 10वीचा गणित भाग 2 पेपर होता। त्या दिवशी 11 ते 1:30 पेपर असताना पेपर कस्टडीमध्ये 1 ते 2 तासामध्ये त्या ठिकाणी जमा व्हायला पाहिजे होतं। तसं न करता रात्री 8:45 वाजता एक खाजगी रिक्षाने त्या ठिकाणी पेपर आणून पंचायत समितीच्या कस्टडीमध्ये जमा करण्यात आलेला आहे। ह्या एवढे 5-5 तास 6-6 तास हे पेपर कुठे गेले होते आणि पेपर हे दुसरे बदलून तर लिहिले नाहीत का असा आरोप आमचं या संबंधित अधिकाऱ्यावरती आहे। आणि तात्काळ जे आपले तिथले गट शिक्षण अधिकारी असतील त्यांचं चौकशी करून त्यांच्यावरती बडतर्फाची कारवाई करण्यात यावा। या अगोदर शहाजी हायस्कूल येथे कस्टडी होता, तिथलं कस्टडी अचानकपणे का हलवले हे बी एक संशयास्पद या ठिकाणी आम्हाला वाटतो। तरी या एवढ्या मध्यरात्री रिक्षातून 10वीचे पेपर 8:45 वाजता पंचायत समितीमध्ये कोणतेही अधिकारी नसताना त्या ठिकाणी पेपर ठेवले जातं, याचं कुठंतरी आम्हाला संशय ह्या ठिकाणी वाटतो आणि कुठंतरी आर्थिक व्यवहार झाला का असा आम्हाला या ठिकाणी आरोप आहे। त्या संबंधित जे अधिकारी आहेत त्यांना तात्काळ बडतर्फाची कारवाई त्यांच्यावरती करण्यात यावी अशी रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे। शिव साहेबांना तुम्ही निवेदन दिलं, काय सांगणार? शिवसाहेबांना मी आत्ता निवेदन दिलं। त्या ठिकाणी शिवसाहेब आमचं विषय जाणून घेतलं, मग संबंधितावरती कारवाई करण्याचे शिवसाहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।